रुको जरा सबर करो। तर नमस्कार भावांनो, जर तुम्हाला सुद्धा असा व्हिडिओ बनवायचा असेल जो की मी डेमो मध्ये दाखवणार आहे इंट्रो झाल्यावर, तर तुम्ही हा व्हिडिओ पूर्ण बघा, ठीक आहे। तर विषय कसा आहे माहिती आहे का, जर व्हिडिओ बनवायचा असेल तर व्हिडिओ पूर्ण बघावं लागतंच। तर व्हिडिओ पूर्ण नाही बघितला की विषय कसा होतोय थोडा वेगळा इकडे तिकडे, तुम्ही आपल्यालाच नाव ठेवताय की भाई व्हिडिओ चुकला असेल तसं। व्हिडिओ पूर्ण बघा, सगळं समजतंय। आणि व्हिडिओसाठी लागणारं सर्व मटेरियल तुम्हाला आपल्या डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये आणि आपल्या टेलिग्राम चॅनलवरती भेटून जाईल। टेलिग्राम चॅनलचं नाव DS Creation YT किंवा डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये डायरेक्ट लिंक आहे, त्याच्यावरती क्लिक केलं तर सुद्धा आपलं टेलिग्राम चॅनल तुम्ही जॉईन करून घेऊ शकता। टेलिग्राम चॅनल नक्की जॉईन करते, तुम्हाला सगळं आपलं मटेरियल आणि जे काय आपण ज्याच्यामध्ये व्हिडिओ बनवतो ते ऍप्स तुम्हाला ते आपल्या टेलिग्राम चॅनलवरती भेटून जातात। त्यामुळे तुम्ही आपलं टेलिग्राम चॅनल नक्की जॉईन करा, ठीक आहे। आणि जर काय प्रॉब्लेम आला तर तुम्ही मला इंस्टाग्रामवरती एक छोटासा मेसेज करा, तुमचा जो काय प्रॉब्लेम असेल तो आपण सॉल्व्ह करू। तर चला जरा व्हिडिओ निघाला होता, या व्हिडिओला आपण सुरू करू। तर चला व्हिडिओला सुरू करूया। त्याच्याआधी जर तुम्ही चॅनलवरती नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करून टाका, व्हिडिओला एक लाईक करून आपल्या व्हिडिओची एक म्हणजे कसा विषय जरा इमेज वाटली आपली विषय, ओके। त्यामुळे जरा समजून घ्या, लाईक सबस्क्राईब करत चला आणि एक कमेंट छोटीशी विषय करून टाकायची, ठीक आहे। त्यामुळे कमेंट नक्की करा व्हिडिओला, ठीक आहे। तर चला व्हिडिओ सॉल्व्ह करूया। गद्दारी करणे ज्यांची सवय होती आम्ही त्यांच्या मनावर सुद्धा राज्य गद्दारी करणे ज्यांची सवय होती आम्ही त्यांच्या मनावर सुद्धा राज्य तर भावांनो, हा व्हिडिओ तुम्हाला बनवायचा असेलच एकदम असं सिरियसली तुमचा विषय असेल की भाई हा नाही बाबा हे व्हिडिओ परफेक्टली सेम तुझ्यासारखा, तर काय करायचं माहिती आहे का, तर हे जे सुपर VPN दिसतंय, सुपर VPN घ्यायचं पहिल्यांदा, ठीक आहे। हे तुम्हाला प्ले स्टोअरवरती भेटते, प्ले स्टोअरवरती जायचं, सर्च करायचं सुपर VPN भेटतं, घ्या, कनेक्ट करायचं, कारण कनेक्ट केलं तर इफेक्ट दिसते, तर सगळा विषय होत आहे। त्यामुळे सुपर VPN गरजेचं आहे, घ्यायचा, कनेक्ट करायचा। नंतर हे सगळ्यात महत्त्वाचं ॲप जे CapCut, हे तुम्हाला आपल्या टेलिग्राम चॅनलवरती भेटून जाईल। टेलिग्राम चॅनल आपलं जॉईन करा, लिंक डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये आहे। टेलिग्राम चॅनल जॉईन केल्यानंतर तुम्हाला पिनड मेसेजमध्ये चेक करा CapCut भेटतंय ह्या विषय पद्धतीचा, ठीक आहे। त्याच्यानंतर CapCutला ओपन करायचं, सिम्पल सगळं मटेरियल आपलं घ्यायचं, डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये टेलिग्रामवरती सुद्धा आहे, सगळा विषय एकदम हार्ड आहे। त्यामुळे CapCut ओपन करा आणि न्यू प्रोजेक्टवरती क्लिक करा आणि नंतर आपलं मटेरियल ओपन करून घ्या। तुमचे जे डाउनलोड म्हणजे तुमच्या मोबाईलमध्ये घेतलेलं मटेरियल आहे त्या मटेरियल ओपन करून घ्या, काय अशा प्रकारे, ठीक आहे। तर आपला जो फोटो आहे तो फोटो पहिल्यांदा अशा पद्धतीने ह्याला ॲड करायचं, बघू शकता काय अशा प्रकारे फोटो ॲड केल्यानंतर तुम्हाला खाली यायचं, बघू शकता अशा प्रकारे ओव्हरलेवरती क्लिक करायचं आहे, ॲड ओव्हरलेवरती क्लिक करायचं आहे आणि त्याच्यानंतर तुम्हाला सॉन्ग बीटमार्क व्हिडिओ आहे तो व्हिडिओ तुम्हाला इथं ॲड करून घ्यायचा की अशा पद्धतीने, ठीक आहे। त्याच्यानंतर तुम्हाला करायचं थोडं पुढे जायचं आहे आणि तुम्हाला एक्सट्रॅक्ट ऑडिओचं एक ऑप्शन दिसून जाईल, सिम्पली त्या एक्सट्रॅक्ट ऑडिओच्या ऑप्शनवरती इथं बघू शकता क्लिक करून घ्यायचं आहे। आणि एवढं झाल्यावर सिम्पली तुम्हाला काय करायचं आहे, आपला जो फोटो आहे तो फोटो पहिल्यांदा अशा पद्धतीने जेवढं सॉन्ग आहे तेवढं अशा पद्धतीने बघू शकता ओढत आणायचं आहे आणि जेवढं सॉन्ग आहे तेवढं काय अशा पद्धतीने फोटोला विषय करून घ्यायचं, इकडून स्प्लिट करा, राहिलेला पार्ट डिलीट करून टाका। त्याच्यानंतर तुम्हाला काय करायचं, आपलं जे सॉन्ग आहे त्या सॉन्गवरती क्लिक करायचं आहे, थोडं पुढं जायचं, बघू शकता अशा पद्धतीने तुम्हाला बीटचं ऑप्शन दिसून जाईल, तर बीटच्या ऑप्शनवरती क्लिक करा। बीटच्या ऑप्शनवरती क्लिक केल्यानंतर तुम्हाला सिम्पली ॲड बीटचं ऑप्शन आहे, सिम्पली बघू शकता ॲटो जनरेट, सिम्पली ॲटो जनरेटवरती क्लिक करायचं आहे आणि ॲड बीटचं ऑप्शन आहे, सिम्पली ह्या ॲड बीटच्या ऑप्शनवरती क्लिक करायचं आहे। हे बघू शकता अशा पद्धतीने विषय होऊन जाईल। VPN कनेक्ट असेल ते बघा, पहिल्यांदा VPN कनेक्ट करा, मगच हे दिसतंय, मगच हे विषय होत आहे। त्यामुळे VPN कनेक्ट असणं खूप गरजेचं आहे, ठीक आहे। तर बघू शकता काय अशा पद्धतीने बीट तयार होतील, पण तुम्हाला काय करायचं, याला पूर्ण कमी करायचं, एकदम लाईट करायचं, बघू शकता अशा पद्धतीनं। आणि स्टार्टिंगचे जे बीट आहे ते बघू शकता ह्या दोन, फक्त या दोन काढायच्या, बाकी काय विषय नाही, बाकी हा याचं सगळं ठेवायचं। हे सगळं ठेवल्यानंतर तुम्हाला करायचं ओकेवरती क्लिक करायचं, बघू शकता अशा पद्धतीने। त्याच्यानंतर ओव्हरलेवरती क्लिक करा इथं अशा पद्धतीने आणि जो आपला व्हिडिओवर झाला व्हिडिओवरती क्लिक करून व्हिडिओला डिलीट करून टाका। आता एवढं झाल्यावर काय करायचं, तर याचं एकदम स्टार्टिंगला, ओके, एकदम स्टार्टिंगला नंतर तुम्हाला काय करायचं माहिती आहे काय, हां, तर ॲड ओव्हरलेचं जे ऑप्शन आहे सिम्पली त्या ॲड ओव्हरलेवरती क्लिक करायचं एकदा, ठीक आहे। आणि त्याच्यानंतर आपला जो मटेरियलमध्ये व्हिडिओ आहे तो व्हिडिओ तुम्हाला इथं अशा पद्धतीने ह्याला इथं ॲड करायचं, बघू शकता अशा पद्धतीने, ठीक आहे। हे बघू शकता अशा पद्धतीचा व्हिडिओ आहे, एकदम असा खतरनाक, बघू शकता अशा पद्धतीचा आपला व्हिडिओ आहे, तो व्हिडिओ तुम्हाला इथं ॲड करायचा आहे। ह्याला सिम्पली दोन बोट धरायचं आहे आणि अशा पद्धतीने ह्याला जे काय ते झूम करून घ्यायचं आहे, ठीक। तर हे झालं तुम्हाला काय करायचं, या व्हिडिओच्या लास्ट पार्टला यायचं, व्हिडिओच्या लास्ट पार्टला आल्यानंतर आपला जो त्याच्या मागचा फोटो आहे त्या फोटोवरती क्लिक करायचं आहे आणि ह्याला सिम्पली स्प्लिट करायचं आहे। स्प्लिट केल्यानंतर या फोटोच्या मागचा जो आपला फोटो आहे त्या फोटोवरती क्लिक करा, फोटोवरती क्लिक केल्यानंतर तुम्हाला ऑपेसिटीमध्ये जायचं, इकडे बघू शकता अशा पद्धतीने ऑपेसिटीच्या ऑप्शनवरती क्लिक करून याची पूर्ण ऑपेसिटी काय अशा पद्धतीने कमी करायची आहे।
लाईक तुम्हाला ह्याची ऑफिसिटी काहीतरी 25 ठेवून टाका आणि सिम्पली 26 ठेवून ओकेवरती क्लिक करा. आता ओकेवरती क्लिक केल्यानंतर त्याच्या वरचा जो व्हिडिओ त्या व्हिडिओवरती क्लिक करा. व्हिडिओवरती क्लिक केल्यानंतर जे व्हॉल्यूम आहे व्हिडिओचं सिम्पली सगळं कमी करून घ्या आणि त्याच्यानंतर स्प्लाइसच्या ऑप्शनवरती क्लिक करून तुम्हाला इथे ह्याला लाईटनवरती सिलेक्ट करून घ्यायचा. गोष्ट अशा पद्धतीने लाईटन करा. लाईटन करून ओकेवरती क्लिक करून घ्या. ठीक आहे. आणि एवढं झाल्यावर तुम्हाला काय करायचं आहे, एकदम सोपा विषय इथून पुढचा बरं का. तुम्हाला काय करायचं बघू शकता अशा पद्धतीने पुढे जिथे जिथे बीट आहेत त्या बीट तुम्हाला फक्त अशा पद्धतीने त्या फोटोवरती क्लिक करून अशा पद्धतीने ह्याला स्प्लिट करायचं आहे. बरोबर जिथे बीट आहे तिथे या आणि फोटोला सिम्पली अशा पद्धतीने स्प्लिट करून घ्या. तर करून घ्या लास्टपर्यंत मी सुद्धा करून घेतो. तर हे झाल्यावर आपल्याला ह्या फोटोमध्ये द्यायचं ॲनिमेशन. तर ॲनिमेशन देण्यासाठी तुम्हाला काय करायचं आहे, किंवा ॲनिमेशन नाही दिलं ट्रान्झॅक्शन दिलं तर चालतं आहे, पण आपण इकडं देऊया ट्रान्झॅक्शन देऊया, काय विषय नाही. तुम्हाला काय करायचं 2 पोर्टच्या मध्ये जे ऑप्शन आहे सिम्पली त्या 2 पोर्टच्या मध्ये जे आहे त्याच्यावरती एकदा क्लिक करायचं आहे. त्याच्यावरती क्लिक केल्यानंतर तुम्हाला इथं बघू शकता आणि तुम्ही इथं बघू शकता ग्लिचमध्ये यायचे आणि ग्लिचमध्ये आल्यानंतर तुम्हाला अशा पद्धतीने ब्लॉक्स नावाचं एक ट्रान्झॅक्शन दिसून जाईल. त्याच्यावरती क्लिक करा आणि अप्लाय टू ऑलच्या बटनवरती क्लिक करून घ्या. याची जी लेंथ आहे ती पूर्ण अशा पद्धतीने तुम्ही वाढवू शकता आणि अप्लाय टू ऑलच्या बटनवरती क्लिक करून ओकेवरती क्लिक करू शकता. अशा पद्धतीने दिसून एकदम असं विषय हार्ड आणि खतरनाक दिसून जाईल. तर एवढं झाल्यावर तुम्हाला काय करायचं माहिती आहे काय, आता जो आपला 2 नंबरचा फोटो आहे त्या 2 नंबरच्या फोटोवरती क्लिक करायचे. त्याच्यावरती क्लिक केल्यानंतर तुम्हाला काय करायचं आहे, ॲनिमेशनवरती क्लिक करायचं आहे. ॲनिमेशनवरती क्लिक केल्यानंतर तुम्हाला कॉम्बोवरती क्लिक करायचं आहे. ठीक आहे. अशा पद्धतीने विषय आहे कॉम्बोचा आणि त्याच्यामध्ये तुम्ही बघू शकता तुम्हाला जो डायनॅमिक बघू शकता शेक हा जो आपला इफेक्ट आहे सिम्पली इफेक्ट देऊन ओकेवरती क्लिक करून घ्यायचा आहे. ओकेवरती क्लिक केल्यानंतर तुम्हाला एवढं झाल्यावर काय करायचं माहिती आहे काय आणि एवढं झाल्यानंतर आपल्या तिसऱ्या फोटोपाशी यायचं आहे. तिसऱ्या फोटोपाशी आल्यानंतर तुम्हाला सिम्पली ॲड ओव्हरलेवरती क्लिक करायचं आहे. ठीक आहे. आणि मग नंतर मटेरियलमध्ये जायचं आहे. मटेरियलमध्ये तुम्हाला अशा पद्धतीचं एक शॅडो पीएनजी आहे बघू शकता. अशा पद्धतीचा विग्निटी शॅडो पीएनजी आहे. हा पीएनजी ॲड करून ह्याला 2 बोर्डात धरून अशा पद्धतीने पूर्ण स्क्रीनवर ह्याला ओढून घ्यायचं आहे. त्याच्यानंतर ह्याची जी लेंथ आहे ती पूर्ण आपला जेवढा व्हिडिओ आहे लास्टपर्यंत अशा पद्धतीने वाढून घ्यायचा आहे. पुन्हा तुम्हाला तिथेच यायचं जिथं म्हणजे विग्निटी पीएनजी लावली तिथं सिम्पली ॲड ओव्हरलेवरती क्लिक करायचं आहे. आणि मग त्याच्यानंतर सरकार नावाचा जो आपला पीएनजी आहे हा पीएनजी तुम्हाला HD वरती क्लिक करून अशा पद्धतीने ॲड करून टाकायचा आहे. त्याच्यानंतर ह्याची जी लेंथ आहे तेवढा आपला लास्टचा फोटो तिथपर्यंत अशा पद्धतीने ह्याला ठेवून टाकायचे. ह्याला सिम्पली अशा पद्धतीने वरी ढकलायचे, थोडं छोटं करायचे आणि छोटं करून व्यवस्थित तुम्हाला ह्याला फोटोच्या वरी काही अशा पद्धतीने सेट करायचं आहे. बघू शकता काय अशा प्रकारे. ठीक आहे. अशा पद्धतीने इथं सेट झाल्यानंतर तुम्हाला काय करायचं आहे सिम्पली ह्याला बघू शकता अशा पद्धतीने ॲनिमेशन वगैरे खूप काय विषय आहे. बट तुम्हाला काय करायचं बॅक यायचं आहे आणि बॅक येऊन त्या पीएनजीवरती क्लिक करून थोडं पुढे जायचं आहे. बघू शकता अशा पद्धतीने तुम्हाला इफेक्टचं ऑप्शन दिसून जाईल. सिम्पली इफेक्टवरती क्लिक करा. इफेक्टवरती क्लिक केल्यावर व्हिडिओ इफेक्टवरती क्लिक करा आणि व्हिडिओ इफेक्टवरती क्लिक केल्यानंतर तुम्हाला सिम्पली काय करायचं बघू शकता अशा पद्धतीने इथे नाईट क्लबमध्ये यायचं आहे. ठीक आहे. नाईट क्लबमध्ये आल्यानंतर ओके व्हायब्रेशन फ्लॅश नावाचा एक इफेक्ट दिसून जाईल. सिम्पली व्हायब्रेशन फ्लॅशचा इफेक्ट सिलेक्ट करून घ्या आणि त्याच्यानंतर ॲडजस्टवरती क्लिक करून घ्या. स्पीड जो आहे तो फुल करायचा अशा पद्धतीने आणि सिम्पली ओकेवरती क्लिक करून घ्यायचा आहे. तर काय अशा पद्धतीने विषय होऊन जाईल. तर एवढा विषय झाल्यानंतर तुम्हाला सिम्पली काय करायचं माहिती आहे काय पूर्ण पद्धतीने बॅक यायचं आहे आणि आपल्या तिसऱ्या फोटोपाशी यायचं आहे. तिसऱ्या फोटोपाशी आल्यानंतर इफेक्टवरती क्लिक करून तुम्हाला आणखीन एकदा व्हिडिओ इफेक्टवरती क्लिक करायचं आहे. व्हिडिओ इफेक्टवरती क्लिक करून आता आणखीन एकदा ग्लिचमध्ये जायचं आहे आणि ग्लिचमध्ये तुम्हाला क्रोमॅटिक नावाचा एक इफेक्ट दिसून जाईल. तो इफेक्ट तुम्हाला इथं शोधायचा आहे. बघू शकता अशा पद्धतीने इथं बघू शकता इथं आहे. सिम्पली ह्याला सिलेक्ट करून ओकेवरती क्लिक करायचं आहे. ह्याची जी लेंथ आहे जेवढा आपला व्हिडिओ आहे तेवढा अशा पद्धतीने लास्टपर्यंत ओढून घ्यायचा आहे. त्या इफेक्टवरती क्लिक करा. त्याच्यानंतर तुम्हाला काय करायचं ऑब्जेक्टवरती क्लिक करून ऑल व्हिडिओ सेट करून ओकेवरती क्लिक करून घ्यायचा आहे. म्हणजे आपल्या पूर्ण याच्यावरती इफेक्ट तो बसून जाईल आणि एकदम असं खतरनाक विषय दिसून जाईल. आणि नंतर एवढं झाल्यानंतर हा व्हिडिओ एक्सपोर्ट करणं एकदम सोपं आहे. वरी 1080 पिक्सल दिसतं याच्यावरती क्लिक करा. क्वालिटी एवढीच ठेवा आणि एक्सपोर्टचे बटन दिसतंय त्या एक्सपोर्टच्या बटनवरती क्लिक करून आपला व्हिडिओ एक्सपोर्टिंगला सुरुवात करा. आता 100% व्हिडिओ एक्सपोर्ट झाल्यानंतर व्हिडिओ आपल्या गॅलरीमध्ये सेव्ह ऑटोमॅटिक होतोच, पण ऑटोमॅटिक सबस्क्राईब होत नाही. त्यामुळे सबस्क्राईब बटनवरती क्लिक करा आणि आपल्या चॅनलला सबस्क्राईब करून टाका. तर चला भेटू पुढच्या व्हिडिओमध्ये. तोपर्यंत तुमची काळजी घ्या. टेक केअर. बाय. धन्यवाद.